तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड बिलिंग सायकलच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केलेत। या बदलामुळे क्रेडिट कार्ड वापरणं ग्राहकांसाठी सोयीचं होणार आहे, तसेच आर्थिकदृष्ट्या फायदा देखील होणार आहे। तर जाणून घेऊयात नवीन नियमानुसार बिलिंग सायकलवर काय फरक पडेल आणि आपल्याला त्याचा कसा फायदा होईल। त्यासाठी आधी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड संबंधी नियम जाणून घेणं गरजेचं आहे। आरबीआयने 2022 साली डेबिट आणि क्रेडिट कार्ड संबंधी काही नियम लागू केले होते। ग्राहकांना क्रेडिट कार्ड वापरणं आणि बिल भरणं सोयीचं व्हावं असा यामागे उद्देश होता। जुलै 2022 पासून हे नवीन नियम लागूही झाले होते। आरबीआयने सर्व बँकांना या नियमांचं सक्तीने पालन करण्याचे आदेश दिले होते। नियमानुसार क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना त्यांच्या बिलिंग सायकलमध्ये बदल करण्यासाठी वन टाइम ऑप्शन देण्याचे निर्देश देण्यात आले होते। आता आरबीआयने याच नियमात अजून एक महत्त्वाचा बदल केलाय आणि हा बदल 7 मार्च पासून लागूही करण्यात आलाय। नवीन नियमानुसार क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना त्यांच्या बिलिंग सायकलमध्ये एकाहून अधिक वेळा बदल करता येणार आहे। या नियमामुळे तुमचा आर्थिक फायदा कसा होईल ते जाणून घेऊया। क्रेडिट कार्डचं बिल ज्या दिवशी जनरेट होतं त्या दिवसाला बँकिंग भाषेत स्टेटमेंट डेट असं म्हणतात। लागोपाठ 2 स्टेटमेंट डेटमध्ये जे दिवस असतात त्या कालावधीला बिलिंग सायकल असं म्हणतात। क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट एका नियोजित तारखेला जारी केलं जातं आणि त्यानंतर ड्यू डेट ही 10 ते 15 दिवसानंतर असते। याचाच अर्थ कार्ड वापरकर्त्याला बिलिंग सायकलचे 30 दिवस आणि ड्यू डेट पर्यंतचे 15 दिवस असा एकूण 45 दिवसांचा व्याजमुक्त कालावधी मिळतो। जर तुम्ही ड्यू डेटला बिल भरलं नाही तर तुम्हाला त्यावर विलंब शुल्क द्यावं लागतं आणि त्यानंतर कोणत्याही बिलासाठी तुम्हाला व्याजमुक्त कालावधी मिळत नाही, कारण तुम्ही याआधीच बिल भरण्यासाठी उशीर केलेला असतो। अशा वेळेला तुम्ही बिलिंग सायकलमध्ये केलेल्या नवीन नियमानुसार अशी तारीख सेट करू शकता ज्यावेळी तुमच्या खात्यात कार्डचे बिल भरण्यासाठी पैसे असतील। त्यासोबतच जेव्हा महिन्याभरात ज्या दिवशी तुम्ही कमी खर्च करता अशा दिवसांचा बिलिंग सायकल सेट करा, जेणेकरून तुमचा व्याजमुक्त कालावधीही तुमच्या हातून सुटणार नाही। अजून सोप्या भाषेत समजण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया। जर कोणताही क्रेडिट कार्ड वापरकर्ता महिन्याच्या 1 ते 10 तारखेदरम्यान सर्वाधिक खर्च करत असेल आणि महिन्याच्या 25 तारखेला त्याची स्टेटमेंट डेट म्हणजेच बिलिंग डेट सेट असेल तर ड्यू डेट पुढील महिन्याच्या 10 किंवा 15 तारखेला येईल। अशावेळी ग्राहकाला जास्तीत जास्त व्यवहार करण्यासाठी जवळपास 45 दिवसांचा व्याजमुक्त कालावधी मिळेल। या उलट जर ग्राहकाला 10 तारखेलाच बिल भरावं लागत असेल तर त्याला केवळ 25 दिवसांचाच व्याजमुक्त कालावधी मिळेल। याशिवाय एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना फायदा आहे, कारण कार्ड जेव्हा देऊ केलं जातं त्यावेळी त्यावर निश्चित बिलिंग सायकल असते। त्यामुळे बिलिंग डेट आणि ड्यू डेट प्रत्येक कार्डची वेगळी असते आणि ती लक्षात ठेवणं अवघड असतं। त्यामुळे जर सर्व कार्डची बिलिंग डेट एकच ठेवली तर बिल भरणंही सोपं होईल। आता पाहूया आपल्या कार्डची बिलिंग सायकल आपण कशी बदलू शकतो ते। यासाठी आपण संबंधित बँक किंवा कस्टमर केअरला ईमेल करून संपर्क करू शकतो किंवा हेल्पलाईनवर फोन करून बिलिंग सायकल बदलण्याची विनंती करू शकतो। पण हे सर्व करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, यासाठी आपली सर्व थकबाकी आणि कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी भरणं गरजेचं आहे। त्यानंतरच तुम्ही तुमची बिलिंग सायकल स्वतः निश्चित करू शकता।